जय गोमाता। जगद्गुरु शंकराचार्य श्री आवी मुक्तेश्वरानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गोमातेला राष्ट्रमाता बनवलं पाहिजे। गोमातेला पशुच्या श्रेणीत काढून गोमातेच्या श्रेणीत घेणे आणि संपूर्ण देशाची गोहत्या बंद करण्यासाठी जे 17 मार्च 2025 रोजी दिल्लीला आंदोलन होत आहे, त्यासाठी आपण महाराष्ट्रातून गोरक्षा समित्या स्थापन करून आपण कार्यक्रम सुरू केलेले आहेत। तर त्यासाठी असं गो सांसद म्हणून असं आपण फॉर्म बनवलेले आहेत। यामध्ये प्रत्येक आमदार असतील, खासदार असतील, आजी असतील, माजी असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, या सर्वांना आपल्याला कुठलीही पार्टी असो, कुठल्याही पार्टीला आपल्याला यांना हे पत्र द्यायचंय। तर त्यांना काय सांगायचंय की आम्ही जे काम करतोय हे जे गोमातेला वाचवण्यासाठी तुमच्या लेटर हेडवर आम्हाला समर्थन द्या। मग तुम्ही कुठल्याही पार्टीचे असा, जे कोणी आता 25 तारखेला समर्थन देतील त्यांना शंकराचार्यजी सपोर्ट करणार आहेत। आता पंतप्रधानांना सांगितले तुम्ही 25 तारखेपर्यंत घोषित करा, 17 तारखेपर्यंत, आणि 17 तारखेला आमचं जे 1 दिवसाचं प्रतीक्षा आंदोलन आहे, 1 दिवसाचं आहे। सकाळी 7 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत दिल्ली रामलीला मैदानमध्ये आम्ही बसणार आहेत। आणि त्या ठिकाणी जे कुठल्या पार्टीचे येतील त्यांना पण समर्थन त्यांना देणार आहेत। पण पंतप्रधानांनी यावं आणि काहीतरी तिथे येऊन बोलावं। जर नाही जर बोलले तर तिथून पुढे मग काय भूमिका घेणार आहेत ते पुढे आपल्याला कळवलं जाणार आहे। पण गोमातेला राष्ट्रमाता बनवा म्हणून त्यांना एक हात जोडून विनंती केलेली आहे की तुम्ही त्यांना डिक्लेअर करावं म्हणून। कारण तुम्ही हिंदू आहात, हिंदू पंतप्रधान आहात आणि तुमच्याकडे अपेक्षा करतात, मग तर कुणाकडे अपेक्षा करायला पाहिजे यासाठी। तर हे जे पत्र आहे, या पत्र आम्ही आमदार असतील सगळ्या लोकांना देणार आहेत। त्यांच्या लेटर हेडवर त्यांनी कोणत्याही पार्टी शिफारस पत्र त्यांनी द्यावं, गोमातेला राष्ट्रमाता बनवून द्यावं म्हणून। आपले जे गो विधायक आहेत, गो सांसद आहेत, गो रक्षक आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्यांच्या मार्फत आम्ही गावोगावी जाऊन आणि त्यांना सांगून त्यांचं शिफारस पत्र घेणे आणि आपल्याकडे ठेवून शंकराचार्यजीकडे पोहोचवायचे। दुसरा जो मुद्दा आहे ते अशा पद्धतीचं एक नोटबुक बनवायचे। याचे जे उद्देश आहेत, पंचगव्य गोरक्षा समिती, हे जे पंचगव्य गोरक्षा समिती आहे याच्यामध्ये हे उद्देश सगळे लिहिलेले आहेत। आणि याच्या माध्यमातून हे बघा, गोरक्षा गो संसद, जे शंकराचार्यजींनी गो संसद निर्माण केलेली आहे, त्या गो संसद मध्ये पत्र लिहिले त्यांना। हे आता पत्र बघा, प्रति माननीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान सेवक भारत सरकार नवी दिल्ली मार्फत माननीय जिल्हाधिकारी सेवक जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव, विषय गोमाता राष्ट्रमाता दर्जा, संपूर्ण देशात गोहत्या बंदी, गोमातेला पशुच्या श्रेणीतून काढून गोमातेच्या श्रेणीत घेणे, गावोगावी गायरान म्हणजेच गोचर जमीन गोमातेला गोवंशाला खुली करावी आणि गोमातेला गोवंश रोज 100 रुपये म्हणजेच महिन्यात 3000 रुपये कंसामध्ये लिहिले रुपये सरसकट भेदभाव न करता मानधन देण्यात यावे। आणि वरील विषय आम्ही खालील सह्या करणारे समर्थन देत आहोत, संमती देत आहोत। आता याच्यामध्ये म्हणजे खाली काही हस्ताक्षर वैद्य नवनाथ विश्वनाथ दुधाळ, गो सांसद प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, आणि हा माझा पत्ता। आता इथं काय करायचंय, इथं तुमचे जे गाव आहेत, आता तुम्ही जे इथं देणार आहेत, आता मी दिले हे तर माझं राहणारच, हे सेम कॉपी तुम्हाला मी देतो। याच्यानंतर इथं तुमची सही करा, जे प्रतिष्ठित ज्यांच्याकडे देतो त्यांचं, आणि तुम्ही असं कॉलम तयार करायचे। आता इथं काय केलंय बघा, अनुक्रमणिका, गो समर्थकांचे नाव म्हणजे आता वैद्य नवनाथ विश्वनाथ दुधाळ, मोबाईल नंबर, इथं मोबाईल नंबर दिले। आता तुम्ही जर सगळे शिक्षक आहेत, एवढ्या सुज्ञ आहेत, तुमच्या समोर मला सांगायचं म्हणजे तुम्ही गुरु आहेत, त्यामध्ये पूर्ण पत्ता, इथं पत्ता लिहायचा, पिनकोड सहित लिहा, गाव म्हणजे पूर्ण पत्ता आला, नाव झालं म्हणजे दुधाळवाडी, पांडववाडी, पोस्ट येरमाळा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव, पिनकोड नंबर 413525, आणि तर माझी सही। अशा सह्या करायच्या आणि असं पूर्ण गावाला, आपल्या घरात माझ्यात किती मेंबर आहेत तेवढ्या मेंबरचं मी नाव लिहिणार, सगळ्याचे मोबाईल नंबर लिहिणार आणि सह्या करणार। हे प्रत्येक गावामध्ये हे आपण त्यांना द्यायचं असं बस। पण असे वही पण देतो, माझ्याकडे वही पण आहे,
हे तुम्हाला देतो आणि असा कॉपी पण देतो याची कॉपी पण आहे माझ्याकडे. फक्त तुम्ही चांगल्या अक्षरमध्ये लिहा आणि त्याच्यावर सही केलेली माझी कॉपी तुम्ही टाकतो सही करून. रेड कलरचं देऊन टाकतो आहे माझ्याकडे ते. हा, आणि हे गावोगाव करून तुम्ही तुमचं त्यांना सांगायचं. आणि दुसरी गोष्ट, अजून जी पत्र आहेत जे आपल्याकडे ठेवा ना, माझ्याकडे द्या ना, त्याच्यात जेवढ्या सह्या झाल्यात तेवढे फोटो काढा आणि पुढे पाठवत चला, माझ्याकडे पाठवत चला, म्हणजे ग्रुपवर येईल. आज आपल्या तांदूळवाडीतून. आणि तिसरा मुद्दा आहे, तिसरी जी गोष्ट आहे, त्यांना आपण तिन्ही मार्गाने आपण त्यांना स्मार्ट वर्क करतोय, घरी बसून करतोय. म्हणजे तुम्ही घरी बसून गोरक्षा कशी करायची, कोणाची झंझट करायची नाही, कारण ते आपले सेवक आहेत. ते असं पोस्ट कार्ड घ्या, 50 पैशाला पोस्ट कार्ड मिळतं, असं पोस्टामधून घ्या आणि तुमचं इथं जे मुद्दे लिहिलेत त्याचं फॉर्मेट मी दिलेलं आहे, ते फॉर्मेट पण त्याच्यावर लिहायचं आणि इकडं तुमचा पत्ता लिहायचा, इथं पंतप्रधानाचं कार्यालय मध्ये लिहायचं आणि त्यांचा पत्ता लिहायचा आणि पोस्टात टाकून द्यायचं. आणि ते टाकताना जर तुम्हाला कदाचित असं बोलायचं की मी वैद्य नवनाथ दुधाळ, मी गोमातेला राष्ट्रमाता बनवण्यासाठी मी पंतप्रधानांना पत्र पाठवून विनंती करत आहे, मी तर केले आहे, पण तसंच तुम्ही सुद्धा करावं. तुम्हाला जर वाटत असेल की गोमाता वाचली पाहिजे तर तुम्ही पण तसं करावं. असं मी 1 मिनिटाचा व्हिडिओ करतो आणि व्हायरल करतो, आणि तो व्हिडिओ तुम्ही आपापलं व्हायरल करून टाकायचं. तुम्हाला नाही करता आलं तर कुणाकडनं तरी करून घ्या. ओके, अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आपल्याला राबवतोय पूर्ण महाराष्ट्रातून. हे आपले पत्र देऊन आमदार असतील सगळ्यांची संमती घ्यायची, पूर्ण जनतेची संमती घ्यायची आपल्याला. तर धन्यवाद. आणि 17 तारखेला मॅक्झिमम ज्या लोकांना येता येईल ते लोक या, आणि ज्यांना येत नसेल तर आपण ह्या माध्यमातून फक्त आम्हाला रोजच्या रोज संध्याकाळी फोटो काढा आणि पाठवत चला. आज इतके आम्हाला समर्थन मिळाले, म्हणजे आपली गोमाता वाचेल. धन्यवाद. जय गोमाता. जय गोमाता. जय गोमाता.